अरे बापरे, याच्यामुळे होत होतं काही, त्याच्यामुळे होत होतं मग. दाखव इकडं, कडक आहे का ते? तिकडे टाकला असेल बरं का. कडक आहे का? नाही, नरमच आहे ना बरं का. हो, ही ट्रॉली ती किंमत विचारायची आपल्याला. तर राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण आहे ना सगळी घाण काढ राहिलो कोंबड्याच्या खालची, ती गद्दा म्हणते त्याला. बघा आता एक बॅग तिथं नेऊन टाकली, आता 3 बॅग आणल्यात. आता आहे ना हे गवताची मध टाकू राहिलो. आता कसं होतं, गवताला बी खत भेटत, आपलं बी काम होतंय. आता गाय तिथं उभा आहे, बाबा तिकडे गेलेत. आता कोंबड्या बघा बाजरी बिजरी टाकून मस्तपैकी सोडल्यात त्यांना आताच. चला घेतो साफ करून एवढं. त्यास ऐकलं याच्यात जे गॅस तयार होतात ना, त्यांनी बी डोळ्याला तकलीफ होती, असं ऐकलंय मी. आता बघ, या इकडे दरवाजा जरा. गौरे तुला खायला नाहीये, गोणी घाणी तेवढं दरवाजा लावती येते बाहेर लगेच. अरे बापरे, अरे जड आहे बाबा. कोंबडीचं खत होतं आणि आपलं बी खुरडं साफ होऊन जातं, काय टेन्शन नाही. सगळ्या वाफ्यात देतो टाकून, पाणी बी स्थिर राहतं आणि गवत असतं ते बी दबून जातं, बारीक बारीक उगत नाही. तसं रोटा मारायचाच याच्यात नंतर परत. पण आज घे प्रयत्न. नारळ पण मस्त झालेत, नारळ आलं बघा. ह्या वेळेस लय आले, मागच्या वेळेस मोजून 3 नारळ होते. आता तिथं बी आलेत, इथं बी येत. आणि या मोठ्या झाडाला आलते बरं का, पण ते सगळे पडलेत. हाय 2 आहेत तिकडून, अवघी 2 आहेत मस्त पैकी. म्हणजे नारळ पण आहेत खायला आपल्याला यावेळेस. 5-7 झाडाला कर, तुम्हाला दाखवलंच नाही त्या दिवशी. 5-7 झाडाला सुद्धा फणीस आलंय, 2 आलेत. त्यांचा सीझनच येऊ. त्या बघा इथं मस्त वास सुटलाय झाडाचा बी. फणस पिकल्यावर कसा वास येत तसा वास येतो इथं. अजून आहेत बरं का वर आहेत, पण ते उगं बारीक बारीक आहेत. ते फणस आहे का नाही ते पण माहित नाही मला. आपलं सेकंड टाइमच पीक घ्यायचंय नाही. गवत बी एकदम मस्त पैकी दाट आलंय इथं. आता सानमोड केली होती, ओके. सानमोड ती बी बारीक बारीक फुटायला लागली आहे बघा, यश फुटायला लागलेत. अजून एकदा तरी माझ्या मध्ये होतच असते इथं सानमोड. तर कालच पाणी दिलं तर सगळं पाहायला चिटकत आहे ती. चला घेतो टाकून, टपाटपा करतो ते खुरडं मोकळं. बाबा गेले तर तिथं बाबा देते माल भरून. गोवाने भरून ठेवा. अरे बापरे, याच्यामुळे होत होतं काही, त्याच्यामुळे होत होतं मग. दाखव इकडं, कडक आहे का ते? तिकडे टाकला असेल बरं का. कडक आहे का? नाही, नरमच आहे ना बरं का. आयला भाऊ या असे तिकडे फेकून देत त्याला, दे फेकून. आता काय तुम्हाला नाही दाखवू शकत ते, आता तुम्हाला दाखवलं असतं पण नको बाबा, कशाला. त्याच्यामुळेच कोंबड्याला हे होतं, कुठून ना काही उचलून आणि द्यात आणि घात बसत द्यात. आता इकडे काय झालं, मी इकडे सोडित नाही. ते गाय आहे ना आपली, तिकडे सोडित नाही कोंबड्या, इथंच राहून देतो. पण ते 1-2 कोंबड्या जातातच साले, ते आणतात तिकडून काही पण उचलून, मेलेलं काही बी. आता बाबान धरलंय ते, पण नको दाखवायला. द्या तिकडे फेकून ते. हा चला, आता सगळं टाकलंय, 2च गोण्या राहिल्यात, बाकी सगळं दिलं टाकून. आता बाबा पसरू राहिलेत त्याला बाकी राहिलेलं. आता काय औषध बिवषध मारायची गरज नाही ना इथं. ते सगळं काढलं आता बघू. ते आता मग ते हे ना सोयाबीन काढलं होतं का आपण त्या दिवशी, ते भरडून काढतो. मला आबाईचा फोन आलता, 30 गावाला जाऊन येऊ आपण. तुम्ही 30 गावाला जाऊ, मग आपण ते तिकडे फॉर्म भरायला शेवगावला जाऊ. तेव्हा कशा उकरू खाऊ राहिलं. अली इथं माराव काय फरट मला वाटत असे, मग खाली वाकू होणारच ना. चला आता घेऊ एवढं, 2 गोण्या देतो टाकून. आता चाललोय आपण 30 गावला. गाडी चालू राहिला. आता बघू तिथे गेले तर दुकानदार काय म्हणतो, बाबा ते तिला ट्रॉली आहे काय, ते संघ काय आज नवीन बघू आपण. ट्रॅक्टर ट्रॉली तर खरं बघायला चाललं ते आपण. आपल्या बजेटमध्ये असली तर ठीक आहे, नाही तर मग आले.
काय विषय देऊ. आता आपण आलोय जवळ जवळ. इकडं रोडचं काम चालू झालंय भाऊ, इकडून साईडला आणि इकडच्या साईडला मस्त पैकी भारी काम चालू झालं. कारखाना लागत आणि त्याच्या जवळच आहे कुठतरी ते. इकडं कांदा लागवड चालू बी झाली भाऊ. अभय आपल्याकडे लावायचा इकडं चालू बी झाली कांदा लागवड. बघा आता कारखाना सुद्धा आलाय. कुठे गेला इकडं लागत ना ट्राल्यांदे. बघा तो कारखाना तिकडं मडीला. तर आता काय 2-4 किलोमीटर राहिले. आलं आलं ओके आलं. चल उतर. इथं ते दिसतंय ना तिथं. हो ही ट्राली ती किंमत विचारायची आपल्याला. इंजिन वर आहे ती ट्राली. विचारली आपण तिथं म्हणतात 12,000 रुपये. आता पुढं एक दुकान आहे तिथं बघू काय विषय तो. मला ते शाफ्ट पण घ्यायचा होता. तो बी लय महाग आहे. इथं ते एकच दुकान आहे त्याच्यामुळे महाग सांगतात काय काय माहिती बाबा. ते त्याच्यामुळे आता पुढं विचारून ये आपण. चल पुढं. आता इथं पण विचारलं ते म्हणे भेटून जाईल 9,000 बघू आता यंदा काय म्हणतात ते. चल घे गाडी. बाय बघतोय तिथं आता गाडी. तर गाडीसाठी भारी 8,000 भेटत नाही. गाडीसाठी काय म्हणले 8,000 या गाडीसाठी भेटती. पण पॉवर टिलर जॉईन करायला ना थोडं तिला पुढे एक्स्ट्रा लावावं लागत. ते फळी वगैरे टाकावं लागते. त्याच्यामुळे 1,000 रुपये वाढतो. तुम्हाला घर पोच भेटती. काय विषय नाही. बघू आपण चर्चा करू थोडीफार. करून टाकू बुक फायनल करून. हा मग काय गावान पण स्वस्त आहे राव. इथं 2,500 आहे आणि तिथं 3,500 शेळीची हा आणि गाईची. चल आलोय आपण तिसगाव मध्ये. तिसगावचं दर्शन घेतलं आणि वळवली गाडी. आता हळूच चाललो परत आपल्या घरी गावाला. दर्शन घ्यायला होतो तिसगावचं. अवघडच आपले भाई. कोणत्या जातीची शेळी काय माहिती. हे तर मेंढरू आहे पण ती शेळी हे मेंढ्यातलं हे बघा. बोकडच म्हणतात ना. हे बघा ही शेळी कसली ती पडदा पडे भाऊ. अडकलोय आता मध्ये अडकलोय. तिकडून चल तिकडून चल. निघलो भो पुढं अजून घे भो. अरे असा काहीतरी जुगाड करायचा आहे आपल्याला. तेच बघायला आलतो आणि ते भेटला शेवटी. एक नंबर भाई. ओके असं काहीतरी जुगाड करायचा आहे. आले बाबा आता चारा घेऊन. जाऊन दे पुढं. रबराने बांधलंय बो आज. रबराने बांधलं म्हणलं. कशा वाट बघू राहिल्यात. हा ना द्या डायरेक्ट टाकून. गौरे थांब. तू थांब. तू तिथंच थांब. का 5 किलो माका लावली. आणली पांढरी होती. सोयाबीन विकून आलोय मी. 40 रुपये किलो 22 भरलं. 40 रुपये किलो 22 किलो भरलं. येत आहे मका आणली. चिठ्ठी कुठे ठेवली. हा तुम म्हणले 55 आहे म्हणलं. गेलो खुशीत म्हणलं 1,000 रुपये सोयाबीन होईल. गेलो 40 रुपये आलं म्हणलं. काय पाचता आहे बाबा.